हाय हॅलो. आज मी बनवणार आहे मिंट राईस. तर मिंट राईसची आता तयारी करते आहे. हे कढईत तेल गरम करत ठेवलं आहे, कारण ह्याच्यामध्ये मला कांदा फ्राय करून बिरिस्ता बनवायचा आहे. आणि इथे आहे आपली, आता ही तयारी करून ठेवली आहे. ह्याच्यामध्ये आहे चक्रफूल, 6 जिरं, मोठी वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, काळी मिरी, आणि हे आहे नागकेसर, आणि हे आहे तमालपत्र. हे एक लिंबू आहे भातात पिळायसाठी, आणि हा बिरिस्त्याचा कांदा आहे, आणि हा फोडणीला घालायचा कांदा आहे, आणि हा पुदिना आहे, आणि हे आहे आपली आलं लसणाची पेस्ट. हे सगळं साहित्य घालून आज मी तुम्हाला मिंट राईस बनवून दाखवणार आहे. आता हा मी बिरिस्त्यासाठी कांदा फ्राय करते छानपैकी. गॅस फास्टच ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं. आणि मी या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण का तर कांदा लवकर परतून व्हावा म्हणून. आणि चांगला छान असा परतून झाला की मग ह्याच तेलामध्ये आपल्याला मिंट राईस फोडणीला घालायचं आहे. तर आता बिरिस्ता पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपण नंतर भेटू. आता माझे तांदूळ इथे घालून झालेले आहेत, पण माझा मोबाईल पकडायला कोणी नव्हतं, त्याच्यामुळे मी तांदूळ घालतानाचा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे, कारण काढलाच नाही आहे मी तो तांदूळ घालतानाचा व्हिडिओ. पण आता तुम्ही बघू शकता की मी तांदूळ घातले आहेत, आणि आता भात शिजवत ठेवला आहे. आणि हे आहे आता भात झाल्यानंतरचं गार्निशिंग. परत पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालून मग त्याच्यावरती गार्निशिंग करणार, की आपला पुदिना राईस रेडी होणार आहे. पहा, माझा आता मिंट राईस रेडी झाला आहे. आता याच्यावरती मी बिरिस्ता टाकणार, पुदिना टाकणार पुन्हा, आणि कोथिंबीर टाकणार, आणि गार्निश करणार. रेडी टू ईट.